अहिल्यानगरच्या खारेकर्जुने गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झालाय। काल संध्याकाळी 7 वाजता रियांका पवार नावाच्या चिमुकलीला बिबट्याने उचलून नेलं होतं। वनविभाग, पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतल्यानंतर आज मुलीचा मृतदेह आढळलाय। वनविभाग तातडीने उपाययोजना करत नाही तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याचा गावकऱ्यांनी पवित्रा घेतलाय। तहसीलदार असो किंवा बाकीचे जे महसूल डिपार्टमेंट या ठिकाणी कोणी फिरकलं देखील नाही। अजून फक्त गावचे कामगार तलाठी वगळता कोणी या ठिकाणी फिरकलं नाही आणि या ठिकाणी मुलीच्या कुटुंबियाची देखील त्यांनी भेट घेतलेली नाही। त्यामुळे आमची ग्रामस्थ म्हणून आता एक भूमिका राहणार आहे की जोपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त करत नाहीत वन विभाग आणि महसूल प्रशासन मिळून, तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा अंतिम संस्कार या ठिकाणी केला जाणार नाही, अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी कडक भूमिका राहणार आहे। लोकांचं म्हणणं आहे तर बिबट्या पाहायला आता हे अमोल भिडे म्हणून यांचं कुटुंब आहे, यांच्या ती घटना जी घडली तर 5:30-6च्या आसपास त्यांच्या वहिनींवरती तो गुराकला आणि तिथनं त्यांची एक मांजर पळवली, मांजर असेल कुत्रे असतील, आणि तिथून हे जे घटना घडली तर हे एकदा अगदी 100 मीटरच्या अंतरावर आहे आणि तिथनं मग ते बिबट्यानी ती लहान मुलगी तिचं ताबा घेतला आणि तो पळाला। आणि शाळा आज दोन्ही शाळा आम्ही जोपर्यंत बिबट्याचा शोध लागत नाही किंवा पकडला जात नाही तोपर्यंत आम्ही थोडं शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।